हृदय कठीण तू न करी सर्वथा अंत आमुचा पासी कृता सिद्ध वल्लभा मूषक वाहना हे दयानिधे श्री गजानना कल्पवृक्ष तू कामधेनुवा लावीचे स्तनी जीवीच्या जीवा हाची हे तरे शेषभूषणा हे दयानिधे श्री गजानना तारी मोरया दुःख सागरी गोसावी नंदन प्रार्थना करी आत्मयामणी जान चिद्घना हे दयानिधे श्री गजानना प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोधी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशांतरा पाटवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणपती बाप्पा मोरया मोरया ज्ञानेश मम्मी कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गुड मॉर्निंग. मी आज कुणा बोलले बाईचे को मोली आहे मी तो बाई कोई को आता हुआ है त्याचा काही मी बोले आई आज मी खुद नाही बोले. ओके व्हेरी मी दुपारी गुड आफ्टरनून बोलेल, दुपारी संध्याकाळी गुड इव्हिनिंग बोले, रात्री गुड नाईट बोले. हाय असं बोलशील. हा तू बोल 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 बोल. अद्दी अद्दी बोल. मी तो बाई तो बोले हाय बोली मी हाय बोले मी खुद नाही बोले बाय बोले. संध्याकाळी काय बोलला? जेवायला या. जेवायला या. गणपती बाप्पाच्या आरतीला या. तू चल बोल लवकर पटापट. मी खुद नाही बोले बाय बोले को मोले हाय. आज दुसरा दिवस आहे. काल गणेश चतुर्थी होती आणि आज दुसरा दिवस आहे. तर आईकडे 1.5 दिवसाचा गणपती आहे. तर आज संध्याकाळी आम्ही 6 नंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करू. तर कालचा दिवस आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर तेच, आणि आज मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे. तर मी शिंगोळ्यांचं नैवेद्य दाखवणार आहे. नेहमी गणपती बाप्पांना गोड असं नैवेद्य दाखवतात. गणपती बाप्पांना लाडू मोदक हे खूप आवडतात. तर मी आज गणपती बाप्पांना शिंगोळ्यांचं नैवेद्य दाखवणार आहे. आणि शिंगोळ्या म्हणजे पप्पांना खूप आवडतात ना. तर चला पटापट आता प्रस्तुताला सुरुवात करूया, कारण आता संध्याकाळची तयारी सुद्धा करायची आहे. ओके, तुलाही आवडतात ना खूप? हां, या गणपती बाप्पांना पण आवडतात आणि या छोट्या गणपती बाप्पांना पण आवडतात, हो ना? हां, ओके. ज्ञानेची एक स्टाईल आहे, दाखव. असं होते का? अच्छा, ओके ओके ओके. 2 मिनिटं. अशी स्टाईल दाखव. हां 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 हां. अच्छा, ओके. असं असं ही त्यांची स्टाईल आहे. ओके, व्हेरी गुड. तर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला सर्वप्रथम 1 चमचा तूप ॲड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे हा जो खोबऱ्याचा किस आहे हा भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपण मैद्याच्या पिठाच्या शिंगोळ्या करतो. खूप म्हणजे मी तुम्हाला सांगते की शिंगोळ्या करताना आपण गव्हाच्या पिठाच्या शिंगोळ्या करतो, पण मी मैद्याच्या शिंगोळ्या करणार आहेत. आणि ह्या शिंगोळ्या तुम्ही 2 ते 3 दिवस आरामात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात.
तर मी इथे 1 वाटी खोबरा घेतला होता, त्यानुसार मी इथे पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. तर आपल्याला पूर्णपणे गूळ ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं दूध ॲड केलेलं आहे, साधारणपणे अर्धी वाटी, कारण हा जो गूळ आहे हा छान मस्त मेल्ट झाला पाहिजे. तर मला दूध आवडतं यामध्ये टाकायला. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात. पण हे जे सारण आहे तर हे सारण मला हलकं असं घट्ट नको आहे, थोडं पातळ हवं आहे, म्हणून मी यामध्ये दूध ॲड केलेलं आहे. तर हे सारण घट्ट होईपर्यंत आपल्याला छान मस्त हे फ्राय म्हणजे छान मस्त घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही ते बघू शकता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत. आता हे सारण पूर्णपणे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि हे सारण थंड झालं की हे थोडं घट्ट होतं. आता मी यामध्ये तूप ॲड करणार आहे, म्हणजे तर तूप छान मस्त तूप टाकल्यानंतर पुन्हा मी मला असं वाटलं की हे जे सारण आहे घट्ट होईल, पण हे सारण थोडं पातळ आहे, म्हणून मी पुन्हा 1 ते 2 मिनटं हे सारण पुन्हा शिजवून घेतलेलं आहे. तर आता मी पुन्हा गॅस बंद केलेला आहे आणि आता हे सारण जेव्हा थंड होईल ना तर हे पूर्णपणे घट्ट होईल. म्हणजे आपल्याला हे सारण जास्त घट्टही नको आहे, जास्त पातळही नको आहे, आपल्याला असं हे सारण हवं आहे. आता यामध्ये मी वेलची पूड ॲड केलेली आहे. वेलची पूड ॲड करून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. सांगण्याचं म्हणजे मी हे सारण जे पातळ केलेलं आहे एवढंच की ती जेव्हा शिंगोळी जेव्हा तोंडात जाईल ना ती पूर्णपणे विरघळली पाहिजे आणि खाताना ते एकदम सॉफ्ट आणि मऊ लागली पाहिजे, म्हणून मी हे सारण थोडं पातळ केलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी मैदा घेतलेला आहे, पाव किलो मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे 4 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. हा तूप आपला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि या तुपाचा माऊंच आपल्याला या मैद्यामध्ये ॲड करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात वाफा येत आहेत गरम गरम. तर इथे मी तूप एकदम कडकडीत गरम केलेलं आहे. आता आपल्याला हा तूप या मैद्यामध्ये ॲड करायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा मैदा या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे सारण थंड झालेलं आहे, यामध्ये मी काही किसमिस ॲड केलेले आहेत आणि किसमिस ॲड केल्यानंतर हे सारण खूप छान सही लागतं, टेस्टी असं लागतं. आता तुम्ही इथे बघू शकतात की आपण जे तुपाचं माऊंस केलं तर मी छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जेव्हा हातामध्ये पीठ घेऊन असा एकदम घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि जेव्हा घट्ट असा गोळा होतो तेव्हा समजून जायचं की आपल्या ह्या ज्या शिंगोळ्या आहेत त्या छान मस्त अशा म्हणजे त्याचं जे बाहेरचं आवरण आहे हे कुरकुरीत होणार आहे. आता मी तर हे छान मस्त असं कणिक मळून घेतलेलं आहे आणि हे कणिक आपल्याला अगदी 15 मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. तर इथे 15 मिनटं झालेले आहेत. तर इथे मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे, छोटा बारीक घेतलेला आहे. आता आपल्याला छान मस्त गोल थोडी मोठी अशी पोळीच्या आकाराने आपल्याला ही जी पोळी आहे तर पोळी छान मस्त लाटून घ्यायची आहे आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला सारण ॲड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही गोल गोल असं पाणी याच्या कडेला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोळी आहे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. तर मी इथे अशा पद्धतीने ही पोळी फोल्ड करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात की मी एका या शिंगोळ्या थोडी वेगळी डिझाईन येणार आहे आणि मी नेहमी अशा शिंगोळ्या करते. तर ही जी कडा आहे तर ह्या शिंगोळीची कडा बघा आपण कशी मोडून घेणार आहोत. तर पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशी ही कडा मोडून घ्यायची आहे आणि ही कडा मोडताना मला खूप छान म्हणजे एवढी मजा येते ना, तर असं वाटतं की फायनली आपल्याला शिंगोळ्या येत आहेत. तर मलाही आधी शिंगोळ्या येत नव्हत्या, पण खूप सारी प्रॅक्टिस करून मला या शिंगोळ्या येत आहेत आणि जमत आहेत आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला जमतं. तर इथे आपली ही शिंगोळी अशी तयार झालेली आहे. तर मी आता अशा प्रकारे
ज्या शिंगोळ्या आहेत त्या शिंगोळ्या मी आता करून घेणार आहेत आणि ही शिंगोळी मी आता ताटामध्ये ठेवून घेते आहे. तर तुम्ही ते बघू शकता इथे मी अशा पद्धतीने ह्या शिंगोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या आणि थोडंसं पीठ उरलं होतं, त्या पिठाचे मी इथं हा मोदक करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला शिंगोळ्या आणि मोदक तळून घ्यायचे आहेत. तर इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, या तेलात खूप सारं फेस आलेलं आहे, कारण या तेलामध्ये ना काल आईने पापड तळले होते, त्यामुळे थोडंसं फेस येतो आहे. तर त्यामुळे मी याच तेलामध्ये, याच कढईमध्ये मी शिंगोळ्या तळणार आहे. तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकतात आणि छान मस्त ब्राऊन होईपर्यंत आपल्या या शिंगोळ्या छान मस्त तळून घ्यायच्या आहेत. आणि ते मी शिंगोळ्या तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही ते बघू शकता, इथे अशा पद्धतीने आपल्या शिंगोळ्या तयार आहेत. गुड इव्हिनिंग गाईज, संध्याकाळची वेळ आहे. तर आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. तर तेच तर आता पप्पा उत्तरपूजा करतील, कारण आपण जेव्हा गणपती विसर्जन करतो त्याआधी आपण उत्तरपूजा करतो. अगदी ही उत्तरपूजा 5 मिनटाची असते, 5 ते 10 मिनटाची असते. तर जसं आपण गणपती बाप्पांना विराजमान करतो मकरामध्ये, सेम त्याच अगदी 5 मिनटामध्ये एक उत्तरपूजा असते. ती उत्तरपूजा करायची असते आणि मग त्यानंतर आपण गणपती बाप्पा उत्तरपूजा करतात. त्यानंतर मग आरती करतात आणि मग आरती केल्यानंतर मग आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो. तर आता पप्पा उत्तरपूजा करतील. मग उत्तरपूजा करून झाली की मग आम्ही गणपती विसर्जन करू. आणि ना खूप वाईट वाटतं, ॲक्च्युली खूपच वाईट वाटतं की आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. तर असं वाटतं की गणपती बाप्पांचं जे रूप आहे ते डोळ्यामध्ये साठवून ठेवावं आणि गणपती बाप्पांना सांगा की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. आणि मी तुम्हाला सांगेल की गणपती बाप्पा आपल्या घरी येणार त्यासाठी आपण खूप सारी तयारी करतो, खूप सारी, म्हणजे मकर, त्यानंतर किती काय काय असतं, म्हणजे आपल्याला मोदक करायचे आहेत, खूप साऱ्या गोष्टी आपण आधीपासून प्लॅनिंग करतो. अगदी त्यासाठी आपल्याला एक तरी आठवडा लागतोच. म्हणजे नारळ, 5 फळं, खूप साऱ्या गोष्टी. गणपती बाप्पांना मोदक आवडतात, गणपती बाप्पांना कंठी हवी आहे,
खूप साऱ्या गोष्टी. आणि गणपती बाप्पाच्या मखरामध्ये विराजमान होणार आहे तो मखर मुळात खूप छान दिसला पाहिजे, असं एकदम झगमगला पाहिजे. खूप साऱ्या आपल्याला अशा मनापासून एक इच्छा असतात वगैरे. आणि ज्या मखरामध्ये खरं म्हणजे त्या मखराला शोभा कधी येते माहीत आहे का? जेव्हा गणपती बाप्पा त्या मखरामध्ये बसतात ना, तेव्हा जाऊन त्या मखराला शोभा येते. हो, तर एकदम सही वाटतं. आणि जेव्हा गणपती विसर्जन असतं आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर जे तुम्ही त्या मखराकडे बघा, मकर पूर्ण खाली खाली वाटतो. म्हणजे त्या मखराला कधी शोभा आहे? जेव्हा त्यामध्ये गणपती बाप्पा बसतो तेव्हा त्याला शोभा आहे. म्हणजे गणपती बाप्पांचा महिमा हा खूप अगाध आहे. खूप म्हणजे ना असं वाटतं की गणपती बाप्पा जाऊच नाही. पण कसं आहे ना, ते बोलतात ना, शास्त्रानुसार शास्त्र पद्धतीनुसार 1.5 दिवसाचा गणपती आपल्याला विसर्जन करायचा असतो. कोणाचा 5 दिवसांचा असतो, कोणाचा 7 दिवसांचा असतो, कोणाचा 10 दिवसांचा असतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पण शास्त्रानुसार विसर्जन करत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बस देवबाप्पांना एवढंच सांगते की देवबाप्पा पुढच्या वर्षी खूप लवकर या. आणि जसं ह्या वेळेस आम्ही तुमच्या गणपती बाप्पा म्हणजे जसं आम्ही तुमचं आगमन केलेलं आहे, पुढच्या वर्षी याच्याहीपेक्षा खूप म्हणजे एकदम वाजत गाजत तुमचं आगमन करू, असं आपण मनोभावी प्रार्थना करू. आता चला पटापट पप्पा आता उत्तरपूजा करून घेतात, नंतर आम्ही मग आरती करू. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, मुरली पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाखचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुन तीन पुरे चरणी घागर्या. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सजना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना, दास तुझे आम्ही देवा तुझला ध्यातो, देवा तुझला ध्यातो. प्रेमे करुणिया देवा गुण तुझे गातो. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा.
वारुणी या विघ्ने, वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना. तरी घ्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना. रक्षुनी या सकळा, रक्षुनी या सकळा घ्यावी आम्हासी आज्ञा. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्ने, वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना. मागणेचे देवा आता एकची आहे, आता एकची आहे. तारुणिया सकळा, तारुणिया सकळा आम्हा कृपा दृष्टी पाहे. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्ने, वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना. जेव्हा सर्व आम्ही मिळू ऐसा या ठाया, देवा ऐसा या ठाया. प्रेमानंदे लागू, प्रेमानंदे लागू तुझी कीर्ती वर्णाया. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्ने, वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना. सदा ऐसी भक्ती राहो आमोच्या मणी, देवा आमोच्या मणी. हेची देवा तुम्हा, हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्ने, वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना. वारुण्या संकटे आता आमोची सारी, देवा आमोची सारी. कृपेची सावली, कृपेची सावली देवा दिनावरी करी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्ने, वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना. निरंतर आमुची सेवा तुम्हा असावी, देवा तुम्हा असावी. आम्हा सर्वांची लज्जा, आम्हा सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्ने, वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्ने, वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना. दास तुझे आम्ही देवा तुझला सीधातो, देवा तुझला सीधातो. प्रेमे करुणिया देवा, प्रेमे करुणिया देवा गुण तुझे गातो. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्ने, वारुणी या विघ्ने देवा रक्षावे दीना.
तर गणपती विसर्जन झालेलं आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की जे निरोप गीत आहे ना, ते निरोप गीत गाताना खूप रडायला येतं, खूप इमोशनल व्हायला होतं. असं वाटतं की गणपती बाप्पा जाऊच नाही असं वाटतं. आणि ना ते निरोप गीत गाताना अंगावरती पूर्णपणे ना असे शहारे येतात आणि असं वाटतं ते निरोप गीत आहे ना गातच राहावं आणि गणपती बाप्पांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे तल्लीन व्हावं असं वाटतं. खूप छान वाटले. कालचा दिवस आणि आजचा दिवस खूप छान गेला. एवढं आनंददायी प्रसन्नदायक होतं खूप. आता आपण पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येतील त्यांची वाट बघूया. पुढच्या वर्षी गणपती बाप्पांची वाट बघूया आणि मी गणपती बाप्पांना सांगते की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आणि ह्या वर्षी तुमची जशी आगमनाची आम्ही तयारी केली त्याच्याही पेक्षा खूप छान अशी आगमनाची तयारी करता येणार आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की पुढच्या वर्षी आता आई पप्पा तर नोव्हेंबरमध्ये जाण्यात गावाला, तर पुढच्या वर्षी गणपती गावाला असणार आहे आणि गावाला खूप सारी धमाल असते. गणपती बाप्पांचे खूप सारे म्हणजे आणि कसं ना पप्पांचा बालपण गावीच गेलेला आहे, तर पप्पांचे बालपणीचे मित्र वगैरे आहेत ते येतील वगैरे, तर ते सुद्धा मला बघायला भेटतील, तुम्हाला बघायला भेटणार आहेत. खूप छान. आणि गावाला आहे ना सगळ्या म्हणजे ना सगळे मिळून मिसळून असे असतात आणि गावाकडे कोणाचा 10 दिवसांचा असो, कोणाचा 1.5 दिवसांचा, कोणाचा 5 दिवसांचा असतो. पण जेव्हा गणपती निघतात ना तेव्हा असे एकत्र निघतात, 1.5 दुसरे गणपती एकत्र निघतात, तर ते बघायला खूप छान वाटतं. तर पुढच्या वर्षीचा गणपती गावाला असणार आहे तेव्हा खूप छान अशी धमाल असणार आहे. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.